नमस्कार. अपमेट या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणजेच आपण त्याला MJP म्हणतो. याच्या परीक्षेचं सुधारित टाईम टेबल आणि त्याचे हॉल तिकीट लिंक आलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या एक्झामसाठी फॉर्म अर्ज केला असतील, त्यांनी त्यांचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. तुमचे एक्झामचं टाईम टेबल, त्याचे इन्स्ट्रक्शन्स आणि हॉल तिकीट अवेलेबल झालेले आहेत. त्या संदर्भात आपण आज सविस्तर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत. हॉल तिकीटची लिंक मी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यात तुम्ही हॉल तिकीट डायरेक्ट डाउनलोड करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर सुरुवातीला आपण परीक्षेचं वेळापत्रक पाहू, की जी तुमची एक्झाम लास्ट वीकमध्ये होती फेब्रुवारीच्या, ते एक्सटेंड केली होती. आता ती किती डेट झाली बघा चेंज, फक्त 4-5 दिवस एकदम पुढे गेले. त्यामध्ये तुमचा जो सुधारित दिनांक आहे परीक्षेचा, हा आहे बघा 28 फेब्रुवारी, 2 मार्च व 5 मार्च 2026 रोजी तुमचं आयोजित करण्यात येणार आहे. जे की 25-27 होती. ती फक्त कॅन्सल करून त्यांनी पुढं मागं फक्त एक दिवस टाकलेला आहे. ते म्हणजे 28 फेब्रुवारी, 2 मार्च आणि 5 मार्च अशा 3 दिवशी तुमची एक्झाम होणार आहे. हॉल तिकीटची लिंक आलेली आहे. त्यानंतर त्यांनी त्याचं शिफ्ट वाईज पण त्यांनी पेपर दिलेले आहेत बघा. त्यामुळे त्यांनी असं सांगितले की 28 फेब्रुवारीची जी शिफ्ट असणार आहे, त्याच्यामध्ये शिफ्ट 1 आहे आणि शिफ्ट 2 आहेत. जे की शिफ्ट 1चं रिपोर्टिंग आहे 12 वाजता दुपारच्या. असिस्टंट स्टोअर कीपर याची एक्झाम होईल शिफ्ट 1 मध्ये 28 तारखेला. शिफ्ट 2मध्ये असिस्टंट अकाउंट ऑफिसर ग्रुप बीची पोस्ट आहे. त्याचं रिपोर्टिंग टाईम असेल 4 PM. बाकीच्या सूचना किंवा तुमचं गेट क्लोजिंग टाईम, रिपोर्टिंग टाईम हॉल तिकीटवर मेन्शन केलेले असेल. त्याच्यानंतर 2 मार्चच्यासाठी 3 शिफ्ट आहेत बघा. त्याच्यामध्ये त्यांनी टेक्निकल असिस्टंट सिव्हिल, म्हणजे आपण त्याला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणतो, त्याची 8 वाजता एक रिपोर्टिंग टाईम आहे. त्यानंतर ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टची 12 वाजता रिपोर्टिंग आहे. आणि 3ऱ्या शिफ्टमध्ये इंटरनल ऑडिट ऑफिसर किंवा अकाउंट ऑफिसर, ज्युनियर इंजिनियर, हायर ग्रेड स्टेनोग्राफर यांची संध्याकाळच्या शिफ्टमध्ये म्हणजेच 4 वाजता रिपोर्टिंग आहे. असं 2 मार्चला 3 शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे. आणि त्यानंतर 5 मार्चला पण सुद्धा 3 शिफ्ट आहेत बघा. अकाउंट ऑफिसर, डेप्युटी अकाउंट ऑफिसर, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, लोअर ग्रेड स्टेनोग्राफर. आता ह्याच्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक किंवा असिस्टंट स्टोअर कीपर याची एका शिफ्टला एक्झाम असल्यामुळे या शिफ्टला किंवा या पोस्टसाठी नॉर्मलायझेशन नसणार आहे. परंतु बाकीच्या ज्या शिफ्ट काय पोस्ट आहेत, ज्या की 2 ते 3 शिफ्टमध्ये होत आहेत, त्यांना नॉर्मलायझेशन प्रोसेस ॲप्लिकेबल असेल. आता हे आहे परीक्षेचं हॉल तिकीट किंवा आपलं टाईम टेबल. तुम्हाला कळलं असेल की तुम्हाला रिपोर्टिंग टाईम किंवा तुमची एक्झाम कोणत्या तारखेस येणार आहे. त्यानंतर आपण हॉल तिकीटचे लिंक जे आहे, ती जर तुम्ही बघितली तर साधारणतः तुम्हाला अशा प्रकारे विंडो ओपन होईल. हॉल तिकीट तुम्ही इंग्लिश किंवा मराठी कोणत्याही भाषेत डाउनलोड करू शकता चॉईसेसवरच. त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर जो की तुम्ही अर्ज करताना तुमच्या ॲप्लिकेशनवर प्रिंट झाला असेल, तुम्हाला मेल आणि टेक्स्ट मेसेजसुद्धा आला असेल, तो तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्ड तुम्हाला डेट ऑफ बर्थ DD-MM-YY या फॉर्मॅटमध्ये टाकायचे आहे. फॉर एक्झाम्पल, तुमचीच जर डेट ऑफ बर्थ 10/5/1996 असेल, तर तुम्हाला 10-05-96 अशा प्रकारे तुम्हाला डॅशसहित डेट ऑफ बर्थ टाकणं अनिवार्य आहे. त्यानंतर कॅप्चा टाका आणि सबमिट किंवा लॉग इन करा. तुमचं हॉल तिकीट डिस्प्ले होऊन जाईल. त्याच्यावरती इन्स्ट्रक्शन तुम्ही वाचा. हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक ही तुम्हाला 28 फेब्रुवारीपर्यंत ओपन असणार आहे किंवा त्यापुढे जे तुमचे एक्झाम असतील तोपर्यंत तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. लिंक मी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. आता त्यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी एक सूचनाचे पत्र पण त्यांनी टाकले आहे बघा. त्या मराठी आणि इंग्लिशमध्ये सूचना आहेत. त्यामुळे त्यांनी दिले आहे की तुमचा जो पॅटर्न आहे एक्झामचा, तो कशाप्रकारे असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का नाही, हे सर्व त्यांनी माहिती दिलेली आहे. तुमचं एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे, ॲप एक्झाम कंडक्ट करत आहे. त्यामुळे तुम्हाला थोडक्यात सांगतो की तुमचे जे क्वेश्चन्स आहेत हे मराठी, इंग्लिश बाय लँग्वेज असणार आहे किंवा टेक्निकल क्वेश्चन कसं असणार आहेत ते आपण बघणारच आहोत. परंतु तुम्हाला 5 ऑप्शन असणार आहेत. एका क्वेश्चनसाठी 5 पर्याय तुम्हाला असणार आहेत. ABCDE किंवा 1 2 3 4 5 जे असतील ते. आता ह्यासाठी पहिली जी पोस्ट आहेत बघा, त्यामध्ये इंटरनल ऑडिट ऑफिसर, सिनियर अकाउंट ऑफिसर, ज्युनियर इंजिनियर अकाउंट, असिस्टंट अकाउंट ऑफिसर ह्या ज्या काही पोस्ट आहेत,
त्यांचं पॅटर्न भाग कसा आहे, मराठी 10 क्वेश्चन 20 मार्काला, इंग्रजी 10 क्वेश्चन 20 मार्काला, जनरल नॉलेज 15 क्वेश्चन 30 मार्काला, इंटेलेक्च्युअल टेस्ट म्हणजे तुम्हाला साधारणतः मॅथ्स रिजनिंग असेल 15 क्वेश्चन 30 मार्काला आणि टेक्निकल नॉलेज 50 क्वेश्चन 100 मार्काला. असे तुमचे 100 क्वेश्चन 200 गुणांना असणार आहेत. वेळ असेल 2 तास म्हणजे 120 मिनिटे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर तुमचे टेक्निकल क्वेश्चन जे आहेत, प्रत्येक पोस्टसाठी टेक्निकल क्वेश्चन्स हे फक्त इंग्लिश या लँग्वेजमधूनच असणार आहेत, ना की मराठी. तुम्हाला मॅथ्स रिजनिंग आणि जनरल नॉलेज हेच 2 सेक्शन फक्त तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये येतील. परंतु बाकी सर्व सेक्शन इंग्लिश आणि महत्त्वाचा जो असतो टेक्निकल नॉलेजचा हा तुम्हाला प्युअर इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार आहेत. त्यामुळे जे विद्यार्थ्यांचं बॅकग्राऊंड मराठीमध्ये असेल तर त्यांनी इंग्लिश लँग्वेजची तयारी किंवा त्याचं ट्रान्सलेशन आत्ताच शिकून घ्या. तुम्हाला हार्डली 2 ते 3 दिवसाच्या एक्झामसाठी आहेत. तर लक्षात ठेवा ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचे टेक्निकल जे क्वेश्चन्स आहेत हे संपूर्ण इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार आहेत. त्याच पद्धतीने स्टेनोग्राफरचा त्यांनी पॅटर्न दिला आहे बघा. तुमची या ठिकाणी स्किल टेस्ट पण होईल. क्लर्कची त्यांनी पॅटर्न दिलेलं बघा, इन जनरल असतो आपला. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिका सहाय्यक त्यासाठी सेम पॅटर्न आहे. मराठी इंग्लिश जनरल नॉलेज इंटेलेक्च्युअल टेस्ट 10-10 15-15, टेक्निकल नॉलेज 50 क्वेश्चन 100 गुणांना, प्युअर टेक्निकल नॉलेज इंग्लिश लँग्वेजमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग यामध्ये असणार आहे. लक्षात ठेवा निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला किती असेल, 1/4 म्हणजेच काय, एक क्वेश्चन तुम्हाला 2 गुणांना आहे. एक क्वेश्चन चुकला तर तुमचं 0.50 गुण वजा केले जातील. तर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला क्वेश्चन सोडताना काळजीपूर्वक सोडवा, कारण की तुम्हाला यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. तर यामध्ये तुम्ही रिस्क घेऊ शकता. तुमचे जर 90% ॲक्युरसी तुम्हाला म्हणत असेल की 90% आपलं उत्तर बरोबर आहे, तर तुम्ही रिस्क घेऊन ते आन्सर मार्क करून पुढे जाऊ शकता. तर तुम्ही बघू शकता की एक आपल्या क्वेश्चनला एकूण 5 पर्याय त्यांनी एक सॅम्पल पेपर दिला आहे बघा. त्यामध्ये त्यांचं 5 पर्याय आहेत, 1 2 3 4 5. त्यापैकी तुम्हाला एक टिक मार्क करायचं आहे. बाकी तुम्ही एक्झाम IBSC दिली असेल, 7 नेक्स्ट किंवा बाकीचे जे टॅब्स असतील हे तुम्ही यूज केले असतील. सोबत तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स तसेच तुमचं आयडेंटिटी प्रूफ म्हणजेच आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल त्याची झेरॉक्स आणि ओरिजिनल ID प्रूफ तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. रिपोर्टिंग टाईम तुम्हाला हॉल तिकीटवर दिला असेल त्याच्या आधी वेळेत पोचा, जेणेकरून तुम्हाला नंतर काही प्रकारची अडचण येणार नाही. तर हे आहेत महत्त्वाचे अपडेट. याबद्दल तुम्हाला अजून काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर बिंदास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. हॉल तिकीट लिंक मी पुन्हा एकदा सांगतो की आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आहे. धन्यवाद.